हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज अवतार असा आहे माझा, कारण की मी काढली आहे घराची डीप क्लिनिंग करायला. कारण की जसं की उन्हाळा आहे, तसं आणि जून जुलैपासून खूप पाऊस चालू होतो चिपळूणमध्ये. त्यामुळे आम्हाला या वर्षभराचं निदान 6 महिन्याचं तरी ठेवणीचं सामान हे भरून घ्यावं लागतं. त्यासाठी मी काढली आहे आज डीप क्लिनिंग करायला. तर दाखवते तुम्हाला, 1 मिनटं. हे सगळे ठेवणीचे डबे आहेत. हे आता सगळे घासून घ्यायचे आहेत मला. काल रात्री मी सगळं काढून ठेवलं होतं. आता ह्यातलं काढून ठेवले हे सामान, जे काही जास्तीची भांडी किंवा गेल्या वर्षीचं राहिलेलं आहे ना, फेण्या वगैरे ते काढून ठेवले आहेत. हे साबुदाण्याचे फेण्या आहेत. या जास्त राहिल्या कारण की मी सुद्धा केल्या होत्या आणि सासूबाईंनी सुद्धा आणल्या होत्या तिकडनं करून, त्यामुळे ते जास्त राहिलेले आहेत. आणि आता ही भांडी सगळी घासून घ्यायची आहेत मला. हे काय एका दिवसात होणार नाही आहे, 2 दिवस 2-3 दिवस तरी लागणार आहे, कारण की सगळ्याच घराचं करायचं आहे मला. हे लॉफ्टवर कपाटं केलेली आहेत आमच्या अशी. जसं की म्हटलं होतं मी, उंची भरपूर आहे माझ्या घराची, त्याप्रमाणे. आता हे लॉफ्ट पूर्ण रिकामं करून झालेलं आहे. हे सगळं झाडून पुसून घ्यायचं आहे. खरं तर मी बाई शोधत होती कामाला, पण बाई काही भेटत नाही आहे. त्यामुळे आता सगळं एकटीलाच करायला लागणार आहे. आता बघूया कसं कसं किती दिवस लागत आहेत. 2 दिवस लागत आहेत, 3 दिवस की 4 दिवस. आता बघते मी आणि सुरुवात करते हे डबे घासायला. जसं जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन. 1 ते 1.5 तास गेला ह्याच्यात. आणि ही कप्पे ती सकाळीच घातलेली आहेत, त्यामुळे कपड्याचं पाणी वगैरे काय त्याच्यावर पडणार नाही आहे. मशीन आहे माझ्याकडे, त्यामुळे मशीनमधली कपडे. आता बाकीचं आवरायचं आहे. देवखोली आहे ती फायनली स्वच्छ करून झालेली आहे माझी. देवारा वगैरे सगळं सगळं घासून, देव घासून सगळं काही झालेलं आहे. आता मी आज म्हणजे 2 दिवस गेले मला तिथे, कारण की सगळे डबे काढून घासायचे, पूर्ण लॉफ्टवर चढून पुसायचे. त्यानंतर मग ते डबे पुन्हा भरून ठेवायचे. तसं काही साहित्य आणलं नाही आहे, पण आता आणायचं आहे जिन्नस वगैरे. तर बघूया. आता मी आज आमची बेडरूम क्लीन करायला घेतली आहे. ते आता वर चढून सगळं एकटी काढायचं आणि करायचं म्हटल्यावर वेळ जाणार आहे. दाखवते तुम्हाला. हे लॉफ्ट आहेत आणि धूळ बघा किती झाली आहे ती. दिवाळीच्या टायमाला झाडलं होतं, त्यानंतर काही झाडलं नव्हतं. हे सगळे लॉफ्ट आता काढून झाडायचेत मला. वर पंखा चालू आहे, मी बेडवर उभी आहे. अंथरुणं वगैरे सगळं ठेवलेलं इथे. त्यानंतर बॅग वगैरे अशा आहेत. इकडे पण श्रीच्या काही गाड्या आहेत लहानपणीच्या. 1 मिनिट. ट्रॉली बॅग वगैरे ठेवलेले आहेत. हे सगळं आता एक 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 खाली काढून सगळं झाडून पुसून ठेवायचं आहे मला. पंखा पण पुसून घ्यायचा आहे. हे पडदे मग काढणार आहे धुण्यासाठी. हे सुद्धा काढायचं आहे. हे पण वॉश करून घ्यायचं आहे. बेल आहेत त्या, खूप छान आवाज येतो त्यांचा. इथे म्हणजे रस्त्यावरच असल्यामुळे, म्हणजे बेडरूम आहे ना ते ह्या बाजूला आहे, त्यामुळे मग धूळ भरपूर येते बाहेरनं. तरी खिडक्यासारख्या बंदच असतात. आता हे सर्व झाडून घ्यायचं आहे. इथे शिडी लावलेली आहे, त्याच्यावर चढून आता हे सर्व झाडून घेणार आहे. आणि देवखोली तुम्हाला दाखवते, जो क्लीन करून घेतला आहे. देवपूजा वगैरे झाली, बराच वेळ झाला देवपूजा होऊन. आणि ही कपाटं सगळी झाडून पुसून डबे वगैरे भरून झालेले आहेत त्यात. आता ते उघडून नाही दाखवता येणार, कारण की शिडी त्या बाजूला आहे. नंतर जेव्हा जिन्नस भरेन तेव्हा दाखवेन तुम्हाला. हे सर्व पुसून झालेलं आहे. कपाटं सगळी मोकळी करून पटापट झाडून पुसून घेते. ते शूट करत बसत नाही, ते झालं की मग पुन्हा दाखवेन मी तुम्हाला सगळं झाल्यावर स्वच्छ करून. धूळ दिसलीच असेल तुम्हाला वरती. आता हे सगळं झाडून पुसून घ्यायचं आहे ह्याच्यावर चढून. तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. ही कपाटं सर्व आतनं पुसून घेतली होती आणि बाहेरनं सुद्धा पुसून घेतली होती फडक्याने एका. पण पुन्हा म्हटलं जरा एक ब्रश फिरवावं त्याच्यावर. आता हा ब्रश आहे ना, तो ऑनलाईन घेतलेला आहे. तर मी खाली उभं राहून सुद्धा आता 8-15 दिवसांनी ते व्यवस्थित खाली उभं राहून ते पुसू शकते, त्यामुळे आहे चांगला आहे तो.
तात्पुरत्या कामासाठी. पंखा वगैरे स्वच्छ पुसून झाला आहे. मग अशी कपाट पण पुसून घेतलं, बघितलं तुम्ही. आतनं पण सर्व स्वच्छ करून झाले. आता काही खाली काढलं नव्हतं, फक्त तिथे सरकवून व्यवस्थित पुसून घेतलं सगळं. जे काढून टाकायचं होतं काढून टाकलं. आता पडदे काढून घेते. हे ड्रेसिंग टेबल पण झालं आहे पुसून बऱ्यापैकी. आता हे सगळं काढून धुवायला टाकायचं आहे आणि बाकी खालचा जो पसारा आहे तो सगळा उचलायचा आहे. अशी आत्ताच बाहेरनं खेळून आले. त्याचे पेपर पण चालू झाले. उद्या सुट्टी आहे त्यामुळे तो आज खेळायला गेलेला. आता थोड्या वेळाने क्लासला जाईल जेवून वगैरे. अजून तिकडचं कपाट आणि हे कपाट पण आवरायची आहेत, ज्याच्यात कपडे आहेत. आता हळूहळू म्हटलं आवरेन. आणि ते आम्ही हे लावले टेबल रोमन नंबरचा श्रीसाठी, कारण की हे श्रीचं कपाट आहे. चालेल, आता मी हे सगळं आवरते आणि मग भेटेन तुम्हाला. अजून किचन आहे, हॉल आहे. एक 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 दिवस करणार आहे, सगळं एकदम करणार नाही, पुन्हा आपल्यालाच त्रास होतो त्यासाठी. किती छान निघालेत ते स्वच्छ. तर आपले हात वगैरे लागतात नाही, काळी पण पूर्ण पण काढलीत स्वच्छ अशी. छान दिसत आहेत ना, नवीनसारखी एकदम. आणि पंखा पण पुसून घेतला आहे. पंखा पण खूप घाण झाला होता. सगळी साफसफाई करून झाली आहे. पडदे मात्र लावायचे आहेत. पडदे जे काढलेत ना ते अजून लावलेले नाही आहेत, ते लावायचे आहेत. खिडकीचे पण आणि इकडचे पण मधल्या दाराचे. किचन पण पूर्ण वरपासून स्वच्छ करून झालेलं आहे. असे पेपर टाकलेत ह्यावेळी मांडणीमध्ये. सगळे डबे बिबे घासून आता थोडी छोटी मोठी कामं राहिलेली आहेत, ते आता आज उद्या करून घेईन. फ्रीज अजून पुसायचं आहे, फ्रीज काय पुसलेला नाही आहे. आता आज म्हटलं वेळ मिळाला की पुसून घेईन. याच्यावरचं कवर होतं ते पण काढून धुवून ठेवलं आहे, पण म्हटलं फ्रीज पुसून घेतला की मग त्याच्यावर टाकून घेईन. तोपर्यंत असू दे. परवा कागद काढला फ्रीजवरचा. श्रीचं खूप चाललं होतं, मी काढतो म्हटलं काढ आता, म्हणून मग तो कागद वगैरे काढला. आता फ्रीज आतनं पुसून घ्यायचं आहे, सगळा पुसायचं आहे. त्यामुळे मग ते डबेसुद्धा नाही ठेवलेत, घासून घेतलेत डबे. आणि दही लावलेलं दाखवते तुम्हाला. हे दही लावलं आहे, छान घट्टसर असं लागलं आहे दही. आणि आत्ताला मटकीची भाजी करायची आहे, त्याच्यासाठी मटकी भिजवली होती काल आणि किती छान मोड आलेत त्याला बघा. छान असे मोड आलेत. त्याची भाजी करून घेते. चपाती आणि भात ठेवून झालेलं आहे इथे. पीठ मळते चपातीचं, चपात्या करते आणि मटकीची भाजी. त्यानंतर जरा बाजारात पण जाऊन यायचं आहे, थोडं काम आहे. भाजी वगैरे बनवून झाल्यानंतर मी इथे चपात्या करून घेतल्या पटापट. आणि खूप गरम होतं आहे, उन्हाळा भरपूर वाढला आहे त्यामुळे. आणि श्रीचं कसं शाळा आता म्हणजे पेपर असल्यामुळे लवकर सुट्टी, त्यामुळे मग डबा वगैरे काय द्यायचं नाही आहे, म्हणून मग वेळ होतो चपात्या करायला. नाहीतर मग डबा द्यायचा असलं की लवकर चपात्या माझ्या व्हायच्या त्याच्या डब्याबरोबरच. आता डबा नाही आहे त्यामुळे जरा उशिरा होतात चपात्या. म्हटलं गरम गरम आपल्याला, उन्हाळ्यातनं तसं गरम जेवण जात नाही, पण बाकीची पण कामं असतात त्यामुळे जरा लेटच होतो. त्यानंतर मग जे पडदे वगैरे धुतले होते ना ते पण म्हटलं लावून घ्यायचेत, पण त्याआधी जे पन्हं केलं होतं मी ते पिऊन घेतलं. ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. खूप छान झालं होतं पन्हं, ते घेतलं. त्यानंतर हे पडदे आहेत ना ते धुवून सुकले होते, ते सर्व लावून घेतले. आणि हे व्हिडिओ आहेत ना ते 2 व्हिडिओ मी एकत्र केलेले आहेत. म्हणजे साफसफाईचा हा व्हिडिओ 4 ते 5 दिवसापूर्वीचा आहे आणि त्यातच हा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू केला आहे. ह्यात पण मी पूर्ण काही शूट घेतलं नाही. आणि जसं की मी म्हटलं होतं बाजारात जायचं, पण बाजारात काही जाणं झालं नाही माझं, कारण की ऊन पण भरपूर होतं. 12 वाजले होते जवळपास सगळं आवरेपर्यंत. आणि जरा डोकं पण माझं दुखायला लागलं होतं, म्हणून मग म्हटलं नको आता बाजारात जायला. त्यामुळे मग तेव्हा काही गेली ते, आणि संध्याकाळी मग मी बाजारात गेली. मग पुढे व्हिडिओ मला काही घेता आला नाही.
हे जे पडदे बघताय ना तुम्ही, ते शिवून घेतलेले पडदे आहेत आम्ही ह्या खिडकीचे. आणि जो हॉलमध्ये मध्यभागी जो पडदा लावते ना किचनच्या इथे, ते शिवून घेतलेले पडदे आहेत. त्यामुळे ते छान आहेत शिवलेले, कापड वगैरे छान आहे त्याचं. पण माझ्या बेडरूममध्ये जो लावलेला पडदा होता ना, तो मात्र विकत घेतलेला आहे इथनंच दुकानातनं आमच्या इथे. त्यामुळे त्याचे जे रिंग असतात ना, त्या वॉश करताना निघतात. त्यामुळे मग त्या पुन्हा लावत बसायला लागतात मला. इथला पण पडदा लावून घेतला, म्हटलं हाताबरोबर ते पण लावून घेऊ. आणि सगळीच काही कामं झाली नव्हती, थोडी छोटी मोठी अशी आहेतच बाकी. कारण की आज इथे पुसले तर पुन्हा उद्या तिथे धूळ होतीच. कारण की जसं सांगितलं की रस्त्यालगत घर आहे, त्यामुळे मग धूळ ही बाहेरनं सारखी येतच असते. आणि आमच्या शेजारी मिस्त्री पण आहेत, त्यामुळे त्यांचा पण भुसा वगैरे जो असतो ना, तो सारखा उडत असतो. त्यामुळे धूळ भरपूर येत असते, तरी सारखं चालूच असतं पुसायचं. आणि श्रीचे पण पेपर संपले. आज आता शेवटचा पेपर आहे त्याचा. आता तो जाईल पुण्याला, कारण की तिथे त्याची मोठी आत्या पण आहे आणि दिदी त्याची पुन्हा माझ्या नंदा पण येणार आहेत, त्यांची मुलं येणार आहेत. त्यामुळे मग तो तिकडे जाणार आहे आता थोडे दिवस. या रिंग बघा निघाल्या होत्या, मग त्या म्हटल्या आधी लावून घेते. आणि त्यानंतर मग आतमध्ये पण पडदा लावून घेतला मी रिंग लावून झाल्यानंतर. आणि जे दही लावलं होतं ना, खूप छान घट्ट असं लागलं होतं. त्याच्या वडे इतके छान पडत होते ना, खूप छान. आणि चवीला पण चांगलं झालं होतं, आंबट नव्हतं, काय नव्हतं, छान गोडसर असं लागलं होतं दही. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं आणि व्हिडिओ इथेच संपवला. तर बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.